चला तर मग आज ना मी माझ्या घराजवळचं तुम्हाला मंदिर दाखवते. पण त्या अगोदर ना आज ना सकाळपासूनच मी खूप कामं करत होती आणि त्यामुळे माझ्या रोजच्या कामाला मला बराच उशीर झाला होता. अंघोळ करून घेतली आणि ही सर्व कामं मी अंघोळीच्या अगोदरच केली. त्यानंतर देवपूजा केली आणि लगेचच इकडं स्वयंपाक बनवायला घेतला. सध्या हे टिफिन नेत नाही त्यामुळे रोजच्या रोज एकटीसाठी जेवणामध्ये काय बनवायचं याचा मला प्रश्नच पडतो. त्यात मग आज मी भाकर बनवली जी की मला अजिबात आवडत नव्हती आणि दुपारचे 2 वाजले जेवायला. त्यानंतर मला किचन क्लीन काढायचं होतं, पण इकडं खूप जोरात पाऊस पडत होता. मग काय तो म्हटलं चला उद्या करूयात त्यातले मग बाकीची कामं आवरायला घेतली आणि जो काही कालचा भाजीपाला आणला होता, तोच म्हटलं चला धुवून स्वच्छ करून ठेवून देऊयात. मग तोच सर्व छान धुवून घेतला आणि लगेचच म्हटलं जास्त काही नाही पण फ्रीज तरी आपण क्लीन करून घेऊयात. मग फ्रीज छान पुसून वगैरे घेतला आणि लगेच जे काही ऑर्गनायझर बॉक्सेस आहेत, तेच म्हटलं छान धुवून ठेवूयात. बरेच दिवस झालं मी हे सुद्धा क्लीन केलं नव्हतं. सर्व छान क्लीन करून घेतलं, भाजीपाला त्यात ठेवून दिला आणि मस्त असं फ्रीज मी ऑर्गनाइज करून घेतलं. तोपर्यंत हे सुद्धा आले होते. मग काय यांच्यासोबत ना मस्त असं चहा घेतला आणि लगेचच काय मग स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला. लवकर आवरलं होतं म्हणून म्हटलं चला आपण खाली मंदिरात जाऊयात. खाली आलो तर इथं मस्त आरती सुरू होती. मग काय आरती वगैरे घेतली आणि असं आहे आमच्या घराजवळचं मंदिर, जे की खूप मस्त आहे आणि एकाच मंदिरात सर्वच देव आहेत. तर चलो मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.